महाराष्ट्र शासन आणि MPCB यांच्या सौजन्यानं NDTV मराठी प्रस्तुत करताय ग्रीन महाराष्ट्र क्लीन महाराष्ट्र। हा महाराष्ट्र स्वच्छ सुंदर असावा अशी प्रत्येक नागरिकाची इच्छा अपेक्षा असते। मात्र हा महाराष्ट्र सुंदर स्वच्छ प्रदूषण मुक्त असावा यासाठी सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावतं ते म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉक्टर अविनाश ढाकणे आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत आणि MPCBची भूमिका काय आहे, MPCB नेमकं काय काय काम करत आहे या संदर्भात आपण त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊया। सर, तुमचं स्वागत आहे। सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे MPCB महाराष्ट्राच्या संपूर्ण इकोसिस्टीमसाठी महाराष्ट्र हा स्वच्छ सुंदर राहावा, प्रदूषण मुक्त राहावा यासाठी नेमक्या काय काय उपाययोजना करत आहे? असं आहे की सर्वप्रथम मी NDTV मराठीचे आभार व्यक्त करतो की ग्रीन महाराष्ट्र क्लीन महाराष्ट्र हा एक अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम आपण घेतला। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नावातच नियंत्रण आहे, मुक्ती नाही। कारण मुक्ती तेव्हाच होऊ शकते जेव्हा सगळे लोक अगदी सर्व काही नॅचरल जगतील, म्हणजे कुठल्याही प्रकारचे इंडस्ट्रीज नाहीत, व्हेकल्स नाहीत तरच पॉसिबल आहे। अदरवाईज प्रत्येक माणूस उठल्यापासून झोपेतही प्रदूषण करत असतो। उठल्यापासून करतो पण झोपेतही। झोपेत म्हणजे कसं की बरेच लोक AC लावतात, फॅन लावतात, त्यासाठी इलेक्ट्रिसिटी जनरेट होते कुठेतरी। प्रदूषण अव्याहतपणे सुरू असतं। त्यामुळं प्रदूषणापासून मुक्ती असं नाही म्हणता येणार, परंतु ते निश्चितपणे एका मर्यादित ठेवण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आपलं काम करत असतं। प्रामुख्याने हवेचं होणारं प्रदूषण, पाण्याचं होणारं प्रदूषण, ध्वनीचं होणारं प्रदूषण या 3 प्रदूषणाच्या बद्दल जे काही कायदे कानून बनवलेले आहेत केंद्र सरकारने, काही रूल्स महाराष्ट्र शासनाने, त्यामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ काम करतं। आता आपण जनरली की रस्त्यावर पडलेला कचरा तेवढ्यापुरता मर्यादित लोकांना वाटतं हा स्वच्छ सुंदर दिसण्यापुरता, पण त्याहूनही अधिक जे पाणी वापरतो की ज्याच्यामध्ये डिटर्जंट्स असतात, साबण वापरतो, गटारीमध्ये मैला असतो, आणखी अनेक जे नको असलेल्या वस्तू सगळ्या गटारीत टाकून दिल्या जातात, त्याचे होणारे इतर परिणाम आहेत, हे सगळं पाण्यातून जातं। ते पाणी कुठे जातं? मुंबईत असेल तर समुद्राला जातं, मुंबईच्या बाहेर असेल तर नद्यांमध्ये जातं, किंवा अगदीच काही नसेल तर जमिनीत मुरतं। तर हे सगळंच प्रदूषणकारी आहे। एवढंच आहे की त्याची व्याप्ती किती, आणि म्हणून त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे नॉर्म्स ठरवून दिलेत की जे एक प्रिन्सिपल आहे पोल्युशनमध्ये, पोल्युटर पेज प्रिन्सिपल, म्हणजे ज्याने पोल्युशन करायचं त्याने ते ठीक करायचं, त्याच्यासाठी पे करायचं। तर ज्या काही हवा प्रदूषण करणाऱ्या कंपनी असतील, इंडस्ट्रीज असतील, तर त्यांना एक विशिष्ट प्रकारची जी यंत्रणा असते, एअर पोल्युशन कंट्रोल सिस्टम्स, त्या लावण्यासाठी सांगितलं जातं। त्यांचं रेग्युलर मॉनिटरिंग केलं जातं। सिमिलरली पाण्याचं प्रदूषण जे करतात तर त्यासाठी सुद्धा वॉटर पोल्युशन कंट्रोल मेजर्स जे असतात, म्हणजे STPs लावणे, इंडस्ट्री असतील तर CTPs ETPs लावणे, तर त्याचं मॉनिटरिंग केलं जातं रेग्युलरली, आणि त्याद्वारे ट्रीट केलेलं पाणी बाहेर जावं की जेणेकरून त्याचा मनुष्य हानी होऊ नये। ध्वनी प्रदूषण हा नव्याने आलेला एक प्रकार आहे। तो सहजपणे खरं तर कंट्रोल करण्यासारखा आहे, परंतु उत्साहात अतिउत्साहात आपण प्रदूषण करतो, त्याचे होणारे अनेक परिणाम आहेत। या सगळ्यांचं योग्य प्रकारे मॉनिटरिंग करणं, जिथे जिथे याचं व्हायोलेशन होतं त्याच्यावर कारवाई करणं, त्यांना वेळ देणं, म्हणजे कारवाई करणं म्हणजे लगेच एखाद्या फॅक्टरीमध्ये काही दिसलं म्हणजे लगेच जाऊन बंद कर असं होत नाही, त्याला वेळ दिला जातो सुधारण्यासाठी, आणि त्या वेळेत जर केलं नाही तर मात्र ॲक्शन्स घेतल्या जातात। अशा पद्धतीची एक साधारणपणे आमच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाची कार्यप्रणाली आहे। सर, एक नेहमी गैरसमज असतो लोकांमध्ये की MPCB हे टूथलेस आहे, म्हणजे ते कारवाई करत नाही, कारवाई केली तरी त्याचा इम्पॅक्ट नसतो। हा गैरसमज कसा दूर कराल तुम्ही? असं ज्याचा संबंध येतो त्याला समजेल की टूथलेस आहे की विथ टूथ आहे। तुमचा संबंध जर कधी आला तुम्हाला समजेल। तुम्ही जर इंडस्ट्रीवाल्यांना विचारलं, कारण काय असतं की सामान्य माणसाचं डे टू डे लाईफमध्ये MPCBशी संबंधित नाही, पण त्याला कसं होतं की एक धूर दिसला की वाटतं अरे प्रदूषण झालं, किंवा तुमचे न्यूज चॅनल आहेत किंवा न्यूजपेपर आहेत त्याच्यात बातम्या आली, म्हणजे फॉर एक्झाम्पल नेहमी
लोकांना दिसले की इंद्रायणीमध्ये फेस आला आणि मग सगळं प्रदूषित झालं. त्याच्या मागची बरीच कारणं आहेत. काय काही बायोलॉजिकल रिझन्स आहेत. वरून सिवेज येतं, ते ट्रीट होत नाही, त्याच्यानंतर वरून पडतं, स्लज जमा झालेलं असतं, म्हणजे सो मेनी रिझन्स. पण टेक्निकली काय प्रत्येकाला समजावून सांगता येत नाही काय होतं ते. मात्र MPCB अजिबात टूथलेस नाही असं मी म्हणेल. कारण मला साधारणपणे आता 1-1.25 वर्ष होत आलं MPCBमध्ये. इतक्या मोठ्या प्रमाणावर ॲक्शन्स घेतल्यात, एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते ॲक्शन्स घेत असताना संधी देऊन. मात्र जर तुमची इंडस्ट्री आहे आणि ती डायरेक्टली डिस्चार्ज करते विदाऊट ट्रीटमेंट, तर तिथे मात्र आम्ही इमिजिएटली बंद करतो. म्हणजे ज्याने इन्व्हायरमेंटल डॅमेज थांबवता येणार नाही अशी स्थिती असेल तिथे नोटीस न देता बंद करतो. याच्या पुढे जाऊन सांगेल की केवळ याच्यामध्ये पुल्स अँड प्रेशर्स खूप असतात, म्हणून बंद करणे आणि ती इंडस्ट्री चालू करणे हे सगळे अधिकार MS कडे आहेत, म्हणजे मेंबर सेक्रेटरीकडे. खालच्या लोकांना ते करता येत नाही, कारण आपल्याला कल्पना आहे की जर खाली अधिकार दिले तर दोन्ही बाजूचं हे होऊ शकतं. पण जर अशी कुठली इंडस्ट्री असेल की ती डायरेक्टली एन्व्हायरमेंटला डॅमेज होईल असं काही करते, तर त्या लोकांना सांगितलं आहे की तुम्ही डायरेक्टली त्याला क्लोजर डायरेक्शन्स द्या, मला फक्त पोस्ट फॅक्टो सँक्शनला पाठवा. म्हणजे टूथलेस नाही, अजिबात नाही. हां, आपण काही ठिकाणी असे प्रसंग येतात आता ज्याबद्दल म्हणजे जिथे सोशल काही गोष्टी असतात तिथे थोड्याशा अडचणी येतात. मात्र तिथे आम्ही IEC कॅम्पेनचा वापर करतो की जेणेकरून लोकांमध्ये जनजागृती करणे, POP आयडॉल्स बनवू नयेत, ते नैसर्गिक स्रोतामध्ये टाकू नयेत, निर्माल्य वगैरे नदीत टाकू नये, ह्या गोष्टी असतील. किंवा ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीतसुद्धा आत्तासुद्धा आम्ही गणपतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात त्याचं लोकांचा प्रयत्न केला. आम्ही एक चांगली ॲड पण केली. आत्ता एक ॲड आमची चालू आहे नवरात्रामध्ये आवाजावरती, गणपतीच्या काळात केली होती नॅचरल वस्तू वापरण्याबद्दलची. आणि ह्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करतो की लोकांना सांगण्याचा की आपली जीवनशैलीत बदल करण्याची गरज आहे. कारण केवळ कायदे करून जर होत असतं तर चोरी करू नये, कुणाला मारू नये, हे कायदे तर अनेक वर्षांपासून आहेत, ती काही थांबली नाही आहे. तसंच इथे पण आहे की थोडेफार लोक व्हायलेशन्स करतील, परंतु लोकांच्या मानसिकतेत बदल करणं हे आमचं कर्तव्य सायमल्टेनियसली. म्हणजे जसं कायद्याचा बडगा दाखवून एखादी कंपनी फॅक्टरी बंद करणं, तसंच लोकांमध्ये सुद्धा मानसिकतेत बदल करणं, यासाठी सुद्धा मंडळ वेळोवेळी प्रयत्न करतं आहे. सर, एक मोठा आक्षेप नेहमी, जसा तुम्ही पण उल्लेख केलात, की एखाद्या कंपनीतनं धूर येताना दिसला इंडस्ट्रीमधनं तर लोक म्हणतात की काय कारवाई करत नाही. पण औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी काय काय पावलं उचलली जातात? असं आहे की कुठली एक जनरली इंडस्ट्रीजमध्ये काय असतं की बॉयलरची गरज असते. बॉयलरची गरज असते तिथे त्याला कोळसा वापरतो जनरली. आता आम्ही सांगतो की कोळसा जर वापरत असेल तर त्याला योग्य प्रकारचे जे चिमणी आहे ज्याला म्हणतो आपण, त्याला स्क्रबर लावणे असेल की जेणेकरून बाहेर उत्सर्जित होणारी जी हवा आहे, जो वायू आहे, तो बेटर ट्रीट होऊन बाहेर जाईल की जेणेकरून त्याचा वातावरणावर परिणाम कमी होईल. होणार नाही असं नाही, कमी होईल. तर बऱ्याचदा अशा प्रकारचे लोकांना वाटतं त्याचं जे रेग्युलर आहे ना त्याचं मॉनिटरिंग केलं जातं. दुसरं असं आहे की आम्ही ज्या ठिकाणी आता पर्याय उपलब्ध आहेत, म्हणजे सपोज मुंबई असेल, मुंबईच्या आजूबाजूला आपल्याला गॅस उपलब्ध आहे, तर त्यांनी त्यांचे बॉयलर जे आहेत ते चेंज करावेत की गॅसवर जावं. ज्या ठिकाणी उपलब्ध नाहीत दूरच्या एरियामध्ये, समजा महाड असेल, लोटे परशुराम असेल, इतर कुठल्या इंडस्ट्रियल इस्टेट असेल, तर तिथे त्यांनी ब्रिकेटचा वापर करावा. ब्रिकेटचा वापर केला तर काय होईल की जे ॲग्रिकल्चर वेस्ट असतं त्याच्यापासून ब्रिकेट बनवतं, म्हणजे ती पण एक इकॉनॉमी जी आहे ती डेव्हलप होईल. आणि ब्रिकेटचा वापर केल्याने कोळशाचा वापर कमी होईल. तर ह्यापुढे जाऊन आणखी जसं हॅझार्डस वेस्ट असतं जे ट्रीट करायला खर्च येतो, किंवा आत्ता मगाशी उल्लेख झाला RDFचा, जे म्युन्सिपल सॉलिड वेस्टमधून RDF होतं, तर ते आपण जिथे हाय टेम्परेचरला हे केलं जातं, बॉयलर्स असतात म्हणजे सिमेंट कंपनी वगैरे, तिथे वापरलं जातं. तिथे जवळपास 20% तुम्ही ते RDF वापरू शकता. ते जर वापरलं तर डबल फायदा होतो. म्हणजे एक तर जे वेस्ट जाणार होतं ते डायरेक्टली व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट होतं, आणि कोळसा जो कमी आहे आणि बऱ्याचदा आपल्याला इम्पोर्टही करायला लागतो, तो 20% जर आपण वापरू शकलो तर निश्चितपणे फ्युएल कॉस्ट
कमी होतील. याच्यात प्रॉब्लेम जो आहे ओव्हरऑल ऑल काइंड ऑफ वेस्टमध्ये तो आहे कलेक्शन आणि ट्रान्सपोर्ट, कारण दॅट इज अ हाय व्हॉल्यूम लो व्हॅल्यू प्रॉडक्ट. मात्र याच्यातून खूप उत्तम प्रकारे व्हॅल्यू काढू शकतो इफ इट इज सेग्रिगेटेड. सेग्रिगेशन नसेल तर व्हॅल्यू काढण्यासाठी कॉस्ट येते आणि मग ते गणित जुळत नाही. ते गणित जुळवायचं असेल तर सेग्रिगेशन ॲट सोर्स असं असतं. मात्र आपण जो मूळ प्रश्न विचारला की कारखान्यांद्वारे होणारं हवेचं प्रदूषण हे अधिक प्रमाणात सिमेंट प्लांट आणि आपले जे पॉवर प्लांट्स आहेत तिथे खूप जास्त होतं. इतर ठिकाणी स्टील प्लांट्समध्ये पण ह्या 2-3 प्रकारच्या ह्याच्यात, बाकीच्या ह्याच्यात एवढं नसतं. ते दिसताना जरी दिसत असेल तरी आम्ही पूर्ण वेळ खात्री करतो की योग्य प्रकारे ती सिस्टम लावली आहे की नाही लावली. जर लावली नसेल तर त्याला एक वेळ देतो की एवढ्या वेळात तुम्ही लावून घ्या. नाही लावली तर मात्र त्याच्यावर कारवाई होते, बंद करतो. म्हणजे मला आता कंपनीचं कुठलं नाव घेणं योग्य नाही, पण मुंबईतली अतिशय एक मोठी कंपनी मी मागच्या वर्षी बंद केली होती ह्याच कारणास्तव. सर, आणखी एक प्रश्न की मुंबई आणि आसपासचा जो प्रदेश आहे त्याच्यामधलं प्रदूषण हा नेहमी एक चर्चेचा विषय असतो. आम्ही बातम्या दाखवतो, AQI इंडेक्स घसरला, हवेचं प्रदूषण वाढलं, पाऊस आला की ते प्रदूषण कमी होतं, असा एक सर्वसाधारण समज आहे. MPCB काय उपाययोजना करतं प्रदूषण कमी करण्यासाठी आणि जो AQI चांगली शुद्ध हवा मुंबईकरांना मिळावी किंवा सगळ्या शहरातल्या लोकांना मिळावी यासाठी काय उपाययोजना केल्या जातात? हे असं आहे की मुंबईचं जिओग्राफिकल लोकेशन हा एक त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. आपण जर आत्ता पावसाळ्यात बघितलं किंवा इवन म्हणजे त्याच्या आधीच्या पिरियडमध्ये तर तो AQI बेटर असतो. हवेत असणारे धुलीकण जे असतात तर त्याच्यामुळं हा जो आहे PM2.5 PM10 जे आहे त्याचं प्रमाण जास्त असतं. मुंबई शहरामध्ये एवढे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट सुरू आहेत, एवढं रिडेव्हलपमेंट सुरू आहे, ऑब्वियसली त्याच्यातून येणार. त्याच्या पुढे जाऊन वाहनं मुंबईमध्ये प्रचंड आहेत मोठ्या प्रमाणावर. नंतर ॲव्हरेज स्पीड जर बघितला तुम्ही किती आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तुम्हीच उल्लेख करत होता आत्ता काय परिस्थिती आहे. तर ट्रॅफिक जाम्स वगैरे असतात त्यावेळेला गाडी उभी राहते, AC चालू असतो, उत्सर्जन तर चालणारच, तुम्हाला दिसत नाही. म्हणजे जरी आत्ता BS6 मॉडेल्स असतील आणि त्याच्या पूर्वीचे BS4 वगैरे आहेत अजून, आणि पॉलिसी जरी असली स्क्रॅपिंग पॉलिसी ती 15 वर्षाच्या पुढच्या वाहनांना आहे आणि ते मॅन्डेटरी नाही, ती म्हणजे कंपल्सरी नाही आहे ज्याला करायचे ते. तर त्यामुळे वाहनांचं होणारं प्रदूषण आणि मोठ्या प्रमाणावर मुंबईमध्ये बेकऱ्या आहेत त्याच्यातून होणारं प्रदूषण. अर्थात मुंबई पाववर जगते. पाववडा म्हणजे मुंबईमध्ये जर बघितलं पण वडापाव आणि पावभाजी आणि डेली पाव किती खाल्ले जातात तर मुंबईच्या पॉप्युलेशन जेवढं आहे ना त्याच्यापेक्षा थोडे जास्त. बरोबर दळवीजी, मुंबईचं हां. मग आता त्याच्यात काय होतं, बेकरीवाले मग काय करणार की बेकरीवाले जे पॅकेजिंग मटेरियल असतं लाकडं वगैरे असतात ते स्वस्तात मिळतं, ते घेतात तिकडे जाळतात. त्याचं होणारं पोल्युशन वेगळंच. त्यांना जर क्लीनर फ्युएलवर गेले, ते जर इलेक्ट्रिक किंवा गॅसवर गेले तर हे कमी होईल. त्यामुळे आम्ही याचा बारीक सारीक अभ्यास करतो. त्याचबरोबर रोड डस्ट कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाययोजना आहेत. मागच्या वर्षीच माननीय मुख्यमंत्र्यांनी मुंबईमध्ये डीप क्लीन ड्राईव्ह घेतला आणि त्याचा आपल्याला परिणामसुद्धा मागच्या वर्षी जाणवला. याही वर्षी आता परवा दिवशीच मुंबईचे आपले जे कमिशनर आहेत गगराणी साहेब, त्यांनी MMR मधल्या सगळ्या कमिशनरची मिटिंग घेतली आणि यात काय काय उपाययोजना करायच्यात, कोणाची जबाबदारी काय आहे, ह्या सगळ्या बाबतीत एक आढावा घेतला आणि काही सूचना केल्या. तर मला असं वाटतं की मुंबईची हवा चांगली ठेवायची असेल तर निश्चितपणे प्रयत्न केला पाहिजे. आम्ही मुंबईमध्ये साधारणपणे मुंबई आणि MMRमध्ये 34 कंटिन्युअस मॉनिटरिंग स्टेशन्स आहेत. त्याच्यातून आपल्याला रेग्युलरली माहिती येत राहते. मी सुद्धा रोज सकाळी पहिलं काम करतो म्हणजे 10 वाजता म्हणजे ऑफिस सुरू होण्यापूर्वी रोज AQI पाहतो. म्हणजे हा काळ आता एक 4-5 दिवसापासून सुरू झाला कार्यक्रम. पावसाळ्यात काही गरज नव्हती कारण धुलीकण निसर्गाने. पण होतंय काय, मुंबईच्या जिओग्राफिकल लोकेशनमुळं इथे जेव्हा म्हणजे पर्टिक्युलर ह्या विंटर सीझनमध्ये इन्व्हर्जन हा जो प्रकार आहे तो होतो. म्हणजे हवेतली धुळीकण वरती जातात आणि परत जागेवरच सस्पेन्शन तसंच राहतं आणि हवा नसते, इथून हवेने वाहून जात नाही म्हणजे समुद्राकडून लँडकडे, आणि पुढे तर डोंगर आहेत. त्यामुळे ही अशीच इथेच खेळत राहते आणि म्हणून आपल्याला ते एअर क्वालिटी इंडेक्स ज्या गोष्टी होणारच आहेत
ते तुम्ही काहीच करू शकत नाही. वाहनं वाहणारच आहेत, मिनिमम जे काही पोल्युशन आहे ते होणारच आहे. पण जे टाळता येण्यासारखं, मी जसं आता आपल्याला बेकरीचं उदाहरण सांगितलं, आणखी काही इंडस्ट्रीज ज्या काही छोटे छोटे बॉयलर्स वापरत असतील काय, किंवा गाड्यांचं रेग्युलर PUC चेकअप करणे ते आहे, किंवा ट्रॅफिक जे आता मुंबई एंट्री पॉईंट आहे तिथे अर्धा तास थांबायला लागतं, त्यामुळं तिथे अचानक अप होतं पोल्युशन. त्यानंतर ज्या RMCच्या गाड्या असतील किंवा राडारोडा ज्या आहे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियलची वाहून येणाऱ्या, तर त्याच्यामुळे होणार असेल तर त्याला कवर्ड करणं, त्या धुवून मगच रस्त्यावर येणं, अशा ज्या जितक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याने आपल्याला ते आटोक्यात आणता येईल, कमी करता येईल, हे सगळे उपाययोजना जी आहेत त्या सर्व संबंधित, मग RTO असेल, ट्रॅफिक पोलीस असेल, कॉर्पोरेशन असेल, MIDC असेल, सगळ्यांच्या मदतीने आपला प्रयत्न आहे. आणि मागच्या वर्षी आपल्याला सक्सेस मिळालं होतं चांगल्यापैकी. याही वर्षी आपण खूप आधी सुरुवात केली आहे. मला खात्री आहे की जर सगळ्यांनी प्रयत्न केला तर निश्चितपणे शक्य आहे. पण काय होतं नेमके, आता तो हिवाळा, मुंबईत खूप हिवाळा नसतो तरी काही लोकांना सवय असते की कचरा दिसला की एक काडी लावून द्यायची. आणि जर मुंबईत एवढ्या मोठ्या मुंबई MMRमध्ये 10,000 लोकांनी जर कचरा जाळला तर तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुमचा AQI वरती राहणार. म्हणून आम्ही ती सूचना केली आहे की आता खरं तर मुंबई आणि MMRमध्ये सगळीकडेच कॅमेरे लागलेत, त्यामुळे आता शक्य आहे की कुठे जाळत आहेत आणि तिथे जर आपल्या कंट्रोल रूममधून दळवीजे जर सांगितलं की इथे इथे जाळत आहेत आणि तिथे जाऊन कारवाई केली तर मला वाटतं तो एक खूप चांगला परिणाम होऊ शकेल आणि कॅमेऱ्यांचा योग्य उपयोग होऊ शकेल. मला काल परवा कोणीतरी सांगितलं, साहेब जर एवढे कॅमेरे लावलेत तर रस्त्यावर जे कचरा फेकतात ना त्यांना पकडता येईल का? अगदी पकडता येईल. थोडे दिवस थांबा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ते यांचा दळवींचा चेहरा बरोबर पकडेल आणि त्याचा आधार कार्डचा चेहरा मॅच करेल आणि दळवींना घरी नोटीस जाईल. वेळ फार लांब नाही आहे. त्यामुळं आपण जरी सुधारलो नाही तर टेक्नॉलॉजी आपल्याला सुधारवेल याची मला खात्री आहे. त्याच टेक्नॉलॉजीकडेच मी वळणार होतो की नवीन उपक्रम काय राबवले जात आहेत, तुम्ही सूत्र हातात घेतल्यापासून नाविन्यपूर्ण उपाययोजना काय केल्या जात आहेत का, आणि तंत्रज्ञानाचा वापर करून कशा पद्धतीनं प्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत? असं आहे की म्हणजे खरं तर बेसिकच काम करतो, तेच होणं जास्त गरजेचं आहे. नाविन्यपूर्ण म्हणजे एकदम ऑफ द ट्रॅक काही करण्याची खरंच हे नाही, कारण कायद्यात सगळे दिले आणि कायद्याच्या बाहेर काम करायचं नसतं. हे करत असताना याचं जे मॉनिटरिंग जे आहे ना हे प्रॉपर होणं गरजेचं आहे. जसं की आता मला समजलं की ह्या पर्टिक्युलर एरियातलं समजा विलेपार्ले आहेत, इथे AQI एकदम 180, 210, 225 गेला आहे, तर काय करतो, म्हणजे मी नॉर्मली रोजच करतो, तर आमच्याकडे त्याचं कंटिन्युअस मॉनिटरिंग होतं. तिथून हे गेलं पाहिजे की त्या एरियात आमच्याकडे मोबाईल व्हॅन्स आहेत, मोबाईल व्हॅन्स घेऊन जा, चेक करा कुठे, आणि तो सोर्स सापडला की तो इमिजिएटली बंद करा. तर अशा प्रकारचं जे काही टेक्नॉलॉजी आहे, टेक्नॉलॉजी वापर करणे. आमच्याकडे वॉटर मॉनिटरिंगचं सुद्धा जे आहे ना, वॉटर क्वालिटी मॉनिटरिंग असेल, रिव्हर मॉनिटरिंग असेल, याचं सगळ्यांचे डॅशबोर्ड येतात. म्हणजे आमच्याकडे TVवर त्याची माहिती रेग्युलर मिळते. त्याचं ॲनालिसिस जे आहे ना, ते ॲनालिसिस आत्तापर्यंत होत नव्हतं. तर नुसती माहिती होऊन काय उपयोग आहे, माहिती खूप आहे तुमच्याकडे, परंतु त्याचं ॲनालिसिस करून त्याच्यावर ॲक्शन घेणे. मात्र तुम्ही जे इनोव्हेटिव्ह काय विचारतायत, माझी खूप इच्छा आहे की ॲटलिस्ट टू स्टार्ट विथ, एका दिवसात होणार नाही हे तर खरंच आहे, पण काही शहरांनी करून दाखवलं. इंदोरसारख्या शहरात अख्खं एवढं मोठं शहर म्हणजे पुण्याच्या साईडचं पण क्लीन असतं, कारण त्याच्यात लोकांची मानसिकता बदलली. तर तसं ॲटलिस्ट जी आपली धार्मिक स्थळं आहेत, तर धार्मिक स्थळं खूप स्वच्छ सुंदर असावीत. कारण खरंच तिथे गेल्यावर जसं आपण अपेक्षा करतो की मंदिरात गेल्यावर प्रसन्न वाटलं पाहिजे, म्हणजे मंदिराच्या बाहेर जर घाण असेल तर काही उपयोग नाही ना. तर आपल्याकडे बऱ्याचशा ठिकाणी ती खूप घाण असते. म्हणजे आता माझ्याकडे काही म्हणजे फोटो व्हिडिओ आहेत की किती खराबी असावी. म्हणजे मी जस्ट आता तुम्हाला उदाहरण सांगतो, मी त्र्यंबकेश्वरला अचानक गेलो होतो, म्हणजे काय व्हिजिट ऑफिशियल काही नाही, नाशिकला गेलो होतो, म्हटलं त्र्यंबकेश्वर. तर गोदावरीच्या मुळालाच गटार सुरू होते आणि पुढच्या 2-4 किलोमीटरमध्ये 4-5 नाले मिळतात. त्याला व्हॉट डू एक्सपेक्ट दॅन. मग तिथे खरं गरज आहे ती करणं. गावामध्ये सगळीकडे घाणच घाण, मग तुम्ही घाण करायची आणि कोणीतरी उचलून न्यायची. सगळ्या गटारी ज्या आहेत त्या ओपन आहेत, कारण एवढ्या छोट्या मोठ्या गल्ल्या आहेत. तर ह्या गोष्टींमध्ये काही टेक्नॉलॉजी असतात. प्रत्येकच गोष्ट खूप हाय टेक्नॉलॉजी वापरणे, काय करणे याची खरंच गरज नसते. खूप साध्या सोप्या टेक्नॉलॉजीसुद्धा आहेत, त्याचा कसा वापर करता येईल त्याचाही आम्ही लोकांना प्रशिक्षण देतो आहे. याच्यामध्ये खरं मेनली लोकांची मानसिकतेत बदल आणि
सहज वापरता येणाऱ्या टेक्नॉलॉजी ज्या आहेत त्याचा वापर. आणखी जो फोकस जर तुम्ही विचाराल तर मी आत्ता ऑफिसमध्ये फक्त सर्क्युलर इकॉनॉमी म्हणजे ह्या वेस्टपासून काय काय होऊ शकतं, म्हणजे आता वेस्ट म्हणजे तुम्हाला फक्त हा कचरा दिसला असेल, परंतु हजार्डस वेस्ट असेल, बायोमेडिकल वेस्ट असेल, यूज्ड ऑइल असेल, हे प्लास्टिक असेल, बॅटरीज असतील वापरलेल्या, टायर असतील, त्या सगळ्यांचं जे आहे याचं रिसायकलिंग करता येतं आणि ई वेस्ट आहे याचं सगळ्यांचं व्हॅल्यूमध्ये रूपांतर करता येईल, जी कॉस्ट आहे अदरवाईज उचलण्याची नाही करायची. त्याच्यासाठी लोकांना गाईड करणे, त्यांच्या परमिशन्स असतील, EPR जनरेट करायला लागतात, म्हणजे ज्याच्यातून पैसे मिळतात, म्हणजे पोल्युटर पेज प्रिन्सिपलप्रमाणे. जर समजा ते आता पाण्याची बाटली इथं नाही, चांगली गोष्ट आहे, तर जे बनवतात तर त्यांना काही बंधनं घातली की त्यांनी तेवढा EPR घेतला पाहिजे. तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने खूप चांगलं हे केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये EPR आणल्यामुळं. आता तर CND वेस्ट जे असतं म्हणजे कन्स्ट्रक्शन वेस्ट त्याच्यामध्ये EPR येतो आहे. रोज नवीन नवीन काहीतरी येत आहेत, म्हणजे शासन प्रयत्न करत आहे. तर ह्याचं योग्य प्रकारे इम्प्लिमेंटेशन करणे आणि महाराष्ट्रामध्ये जे कन्झम्पशन आहे हे खूप जास्त आहे, पर्टिक्युलरली सिटीजमध्ये, कारण आपलं अर्बनायझेशन खूप हाय आहे, इंडस्ट्रीज खूप मोठ्या प्रमाणात, त्यामुळे आपल्याकडे वेस्ट खूप जनरेट होतं. ते सगळं वेस्ट योग्य प्रकारे जमा करणं आणि त्याचं रिसायकलिंग करून त्याच्यात एम्प्लॉयमेंट पण जनरेट करणं आणि त्याचं व्हॅल्यूमध्ये रूपांतर करणं, आणि एकदा लक्षात आलं ना की याच्यात व्हॅल्यू आहे तर लोक ते सोडत नाहीत, म्हणजे लोक उचलतील त्याला. सर, आणखी एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जसा तुम्ही गोदावरीचा उल्लेख केलात तसंच मुंबईमध्ये पण नद्या होत्या, पण नद्या त्या अस्वच्छ झाल्या, लोक त्याला गटार म्हणायला लागले. तर जलप्रदूषण जे आहे, जे मोठ्या प्रमाणावर होतं, ते थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे आणि काय केलं जाऊ शकतं? असं आहे की याच्यामध्ये ज्या काही पोल्युटेड रिव्हर्स आहेत महाराष्ट्रात 53 आज आहेत की ज्या स्टँडर्डचं पाणी नदीमध्ये पाहिजे त्या स्टँडर्डचं पाणी त्याच्यात नाही आहे. दुसरी बाजू अशी आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या नद्या वाहतात त्या फक्त पावसाळी आहेत, पावसाळ्यानंतर महिना 2 महिने वाहतात. इतर ज्या आहेत त्या वरती धरणं ज्यांचे आहेत ते धरणातून पाणी नदीद्वारे सोडतात, कालव्याद्वारे सोडतात. नदीद्वारे पाणी शेतीसाठी पिण्यासाठी सोडलं जातं, तर त्यामुळे तेवढ्याच वेळेला त्या प्रवाही असतात, इतर वेळ नसतात. परंतु इतर वेळेला त्या नद्यांमध्ये गटारचं पाणी जे आहे, सिवेज जे आहे ते जातं. आता हे सिवेज खरं तर ट्रीट करूनच जायला पाहिजे, पण दुर्दैवाने त्याचं ट्रीटमेंट होत नाही. आजही आपला खूप मोठा बॅकलॉग आहे. मुंबईचाच विचार केला तर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर आजही सिवेज डायरेक्टली जातं, तुम्हाला दिसतं मिठीमध्ये सिवेज, किंवा मिठीच्या आजूबाजूला तुम्ही सहज जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावर सॉलिड वेस्ट मिठीमध्ये टाकलं जातं. बाजूची जी काही वस्ती आहेत त्यांचं सगळं सिवेज डायरेक्टली त्याच्यात येतं. तो ऑब्वियस आहे की त्याच्यामुळं तुम्हाला ते दिसतं. मात्र हे शक्य आहे हे सगळं थांबवणं. आता मग एकदम असा एक्स्ट्रीम विचार केला तर काय की नदीच्या बाजूला एकदम असे उंच उंच पत्र लावून टाका, काहीतरी करा आणि मग नदीत काहीच होऊ देऊ नका, पण ते काही शक्य नाही, कारण त्याच्याने सगळी ब्युटी पण जाईल. ब्युटी आहे नाही हा प्रश्न वेगळा, पण प्रॉपर सिवेज सिस्टम असणं, सॉलिड वेस्ट टाकण्यापासून लोकांना थांबवणं, आणि जरी टाकलं थोड्याफार लोकांनी तर ते रेग्युलर म्हणजे क्लिनिंग करणं, याच्यातून बदल होऊ शकतो. मात्र इतर महाराष्ट्रात ज्या काही रिव्हर्स आहेत, म्हणजे आपण जिकडे तर तीर्थ म्हणून घेतो, म्हणजे आपण साधं उदाहरण केलं म्हणजे गोदावरीच असेल नाशिकला, किंवा इंद्रायणी देहू आळंदीला, किंवा पुढे पंढरपूरला चंद्रभागा, तर ह्या नद्यांमध्ये लोक तीर्थ पितात, पण ते पाणी तसं नाही आहे, कारण सगळीकडे सिवेज डायरेक्टली जातं आहे. आणि लोकांची मागणी बरोबर आहे की आम्हाला चांगलं पाणी नद्यांमधून मिळालं पाहिजे. निसर्ग त्याचं म्हणजे काम करतो. निसर्ग तुम्ही घाण जरी केलं तरी ते जोपर्यंत वाहून जातं ना तोपर्यंत ते शोषून घेतो, परंतु त्याच्याही मर्यादा आहेत, निसर्गाच्याही मर्यादा आहेत. आपण त्या मर्यादांच्या पुढे गेलो आहे. त्यामुळं दिस इज हाय टाईम नाऊ की आपल्याला याच्यामध्ये सिवेज ट्रीटमेंट प्लांट सगळीकडे असले पाहिजेत. ते चालवण्याची कॉस्ट जी आहे ती खूप हाय होते. तर ज्यांना छोट्या छोट्या ग्रामपंचायती वगैरे असतील, छोटी गावं असतील, तर तिथे काही नैसर्गिक टेक्नॉलॉजी त्याचा वापर करणे. मला वाटतं आता लोकांना याची माहिती झाली आहे की आता आपल्याला सुधारायला पाहिजे, आणि रेग्युलरली त्याच्यावर शासनसुद्धा पैसे उपलब्ध करून देतो आहे. प्रोजेक्टला उशीर लागतो बऱ्याच वेळा, जागा नाही, कुठे काहीतरी अडचण, आपली जुनी गावं आहेत, आपल्याला अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम करण्यास खूप मोठे चॅलेंजेस आहेत.
पण तरीसुद्धा त्याची उपाययोजना पण आहेत, रोज टेक्नॉलॉजी पण नवीन मिळतात आणि मला वाटतं आज जर सुरुवात केली तर निदान पुढच्या 2-4 वर्षात याच्यात निश्चितपणे सबस्टॅन्शियल बदल, मी म्हणणार नाही की 100%, परंतु सबस्टॅन्शियल बदल शक्य आहे. धन्यवाद सर, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि अमूल्य असं मार्गदर्शन केलं. आणि जसं ढाकणे सरांनी सांगितलं की बदल एका रात्रीत होणार नाही, मात्र लोकांच्या मानसिकतेमध्ये तो बदल होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तो बदल झाला तर ही सगळी परिस्थिती 100% बदलू शकते, ज्यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रयत्न केले पाहिजेत. धन्यवाद. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी. थँक्यू.